पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत करण्याची घोषणा कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। 5 मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार प्रत्येकी 50 लाखांची आर्थिक मदत करणार आहे। मृतांच्या कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांसाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। त्यांना सरकारकडून मदत दिली जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आणखी काय नेमके निर्णय सरकारकडून घेतले गेलेले आहेत विशेषतः या नातेवाईकांसंदर्भात? रिद्धी, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवातीला पहलगाम हल्ल्यामध्ये जे महाराष्ट्रातील 6 जण मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे। त्यामध्ये जे मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत जी आहे ती आता सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे। हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो। तर दुसरीकडे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न देखील सरकार सोडवणार आहे। आपण जर काल बघितलं असेल तर जगदाळे यांच्या मुलींना नोकरी देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी पाठपुरावा केला होता। त्यानुसार आता आपण जर बघितलं असेल तर जगदाळे यांच्या कुटुंबातील एका मुलीला शासकीय नोकरी देखील मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी पहलगाम हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना कुठेतरी दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केलेला आहे। कारण ही घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेमुळे खरं तर आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात देखील शोककळा पसरली होती। मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती आणि एक आश्वासन दिलं होतं आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जे मृत पडले त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत आता सरकार करणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।